नमस्कार. मी ग्रँड मास्टर छाया पाटील इटर्नल युनिव्हर्सल हॉलिस्टिक या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत संपर्क साधत आहे. आजचा आपला विषय आहे नवग्रह निवारण. नवग्रह हे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या कुंडलीमध्ये असतात आणि नवग्रहाचे दोष असल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि त्या समस्याचं निवारण करण्यासाठी आपण नाना प्रकारची विधी करत असतो आणि त्या विधी करत असताना आपले हजारो रुपये वाया जातात. पण पाहिजे तो इफेक्ट पाहिजे ते आपल्याला परिणाम जाणवत नाही. तरीही आपल्या आयुष्यातील असलेले काही दोष जे आपल्याबरोबर असतात ते असतातच, परंतु आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळत नाही किंवा आपल्याला योग्य पद्धत नवग्रह दोष निवारणाची माहीतच नव्हती किंबहुना माहीतच नाही. तर नवग्रह दोष हे आपल्याला माहिती आहे का? जसे गोमाताच्या पूर्ण शरीरावर सर्व देवदेवता वास करतात, त्याचप्रमाणे आपल्या पूर्ण शरीरात नवग्रह देवता वास करत असतात. हे आपल्याला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहा येस हो, माहीत नसेल तर तेही लिहा येस नो नाही, कारण मला कळेल की किती लोकांना माहिती आहे आणि किती लोकांना नाही. ओके, तर आता आपण बघूया सूर्यग्रह. सूर्यग्रह आधी बघूया, कारण तो सूर्यग्रह हा सगळ्यांच्या कुंडलीतला मध्यग्रह आहे. सूर्यग्रह हा शरीराच्या हाडांमध्ये आपल्या बोन्समध्ये वास्तव्यात आहे आणि ज्या वेळेला आपले हाडं, बोन्स, सांधेदुखी, सांधेवात, सांध्यांचे विविध आजार आपल्याला उद्भवतात, त्यावेळेला आपल्याला सूर्यग्रहाची कमतरता आपल्या शरीरात असते आणि त्याचा दोष आपल्याला असतो. मग त्यावेळेला बघा, ज्यावेळेला आपल्या हाडाचा त्रास होतो, आपल्याला सांध्यांचा त्रास होतो, आपले बोन्स ज्या वेळेला पेन करतात, आपण डॉक्टरची ट्रीटमेंट घेतो. ट्रीटमेंटमध्ये आपल्याला सप्लिमेंट दिल्या जातं. व्हिटॅमिन डी पावडर असेल, मेडिसिन असेल, टॅबलेट असेल, काहीतरी देतील डॉक्टर, पण व्हिटॅमिन डीचे देतील. व्हिटॅमिन डी म्हणजे सूर्यग्रहापासून मिळालेले घटक, तेच आपल्या शरीरात कमी पडतात. मग आपल्याला हे बिना सप्लिमेंटचे जर कंप्लीट करायचे असेल तर त्याच्यात आपल्याला अध्यात्मातून आपल्याला ते घेता येतात. ते कसे? की जसे की सूर्याला अर्ध्य देणे. उगवत्या सूर्याला अर्ध्य दिल्यानंतर त्यावेळेस त्या किरणांमध्ये भरपूर व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं आणि मंत्रोपचारातून आपले शरीरामध्ये होणारे कंपनातून आपल्याला चांगला सकारात्मक फायदा होतो. व्हिटॅमिन डीसुद्धा मिळते. सूर्याची उपासना आणि त्या मंत्रोपचारामध्ये एक वेगळ्या लहरी असतात आणि त्याचा इफेक्ट सायन्स प्रूव्ह करतं की त्याचा इफेक्ट शरीरावर 100% होतो, म्हणजे होतोच. तर मग आपल्याला गायत्री मंत्र असेल किंवा सूर्यमंत्र असेल, ह्या मंत्राची कमीत कमी रविवारी तरी उपासना करायची आहे. आणि ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती जी कुलदेवता असेल, कोणतीही कुलदेवी असेल, त्या कुलदेवीची उपासना आपल्याला 7ही दिवस करायची आहे. ती आपल्या पद्धतीने साध्या प्रकारे आपण नवरनाव मंत्र घेतला तरीसुद्धा चालतो. पण ही उपासना जी व्यक्ती स्त्री असेल, पुरुष असेल, ते करतील, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे विविध संकटांना तोंड देण्याची, सामना देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये प्राप्त होते आणि येणारे त्यांच्याकडे जे संकट असतील ते निवारण्याचा मार्ग लवकरात लवकर सापडतो. कारण आपल्या कुळाची कुलदेवी आपली रक्षण करत असते. ज्या वेळेला आपण तिची आठवण करतो, नामस्मरण करतो, त्यावेळेला ती कुलदेवी आपल्यासोबत असते. म्हणजे रोजच्या सेवेमध्ये कुलदेवीची उपासना ही कॉमनमध्ये टाकायची आहे. म्हणून कुलदेवीची जमेल तशी, म्हणजे खूप 1-2 तास केली नाही तरी चालेल. 16 वेळेस 108 वेळेस नवार्णव मंत्र घ्यायचाच आहे. नाही काही तर कुलदेवीचं जे असेल, तुळजाभवानी माताय नमः किंवा जे असेल ते रेणुका माताय नमः, त्या मंत्राचा आपल्याला जमेल तसा मंत्र घ्यायचा आहे. तर मग सूर्याची उपासना करताना आपल्याला ओम सूर्याय नमः हा मंत्र घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत सूर्याचा मंत्र घ्यायचा आहे आपल्याला. 24 वेळेस गायत्री मंत्र, 24 वेळेस किंवा 1 वेळेस. आणि आपल्याला जर सूर्यग्रहाचा काही त्रास असेल, हाडं, बोन्स याचा अधिक त्रास असेल, त्यासाठी आपल्याला ओम ह्राम ह्रीम ह्रेम
सहळ सूर्याय नमः हा मंत्राचा उच्चारण करायचं आहे. ही आपल्याला वेळेनुसार 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळेस आपण ज्या वेळेला आपल्या शरीरातील सर्व ग्रहांची स्थिती उत्तम असेल त्यावेळेला ॲटोमॅटिकली आपल्या वास्तूमधील ग्रहसुद्धा सुधारतात आणि आपल्या कुंडलीतले ग्रहसुद्धा सुधारतात. म्हणून आपल्याला सर्वप्रथम जे ग्रहांची स्थिती चांगली करायची आहे ती कुठली, तर पहिले आपल्या शरीरातली. हा झाला आपल्या सूर्यग्रहाचा म्हणजे हाडाबद्दलचा प्रश्न इथे सुटतो. दुसरी उपासना जी येते ती येते चंद्रग्रहाची. चंद्रग्रहाची उपासना ही सोमवारी केली जाते. सोमवारी करून आपल्याला महादेवाची सेवा करायची आहे. महादेवाची सेवा तुम्हाला इच्छाप्रमाणे करा. महादेव भोळा महादेव आहे. ओम नमः शिवायचा जास्तीत जास्त जप करा. त्या दिवशी मंदिरात जा. मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरातली घंटा वाजवा आणि घंटेतून आवाज येईपर्यंत त्या घंट्याखाली उभे राहा. कारण त्या घंट्याच्या ध्वनीमधून आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या डोक्यामध्ये त्याचे लहरी येतात आणि आपल्यावर त्याच्यावर एक चांगला इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. हा विषय आपण नंतर घेणारच आहोत डिटेलमध्ये आणि आपल्याला जे संगीत म्युझिकचे जे शास्त्र आहे ते इथे लागू होतं. आणि आपल्याला कुलदेवीची उपासना तर कॉमन आहेच. रोजच कुलदेवीचे नामस्मरण किंवा आपल्या नित्यसेवेमध्ये जी काय आपल्या घराची सेवा असेल ती सेवा करायची आहे. चंद्रग्रह हा आपल्या रक्तामध्ये असतो. आपल्या रक्तामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार असतील, आपले रक्त कमी असेल, आपल्या शरीरात रक्त कमी असेल किंवा रक्तासंबंधीचे काही आजार असतील, ते आजाराचे निवारण आपल्या महादेवाची सेवा केल्याने दूर होतात. जसे महादेवाच्या अभिषेक करून तीर्थ घेणे, 108 वेळेस 11 वेळेस जमेल त्या पद्धतीने महादेवाच्या पिंडीवर तीर्थ अर्पण करणे आणि ते तीर्थ जे आहे अभिषेक करून घेतलेलं तीर्थ ते तीर्थ प्राशन केल्याने आपल्या रक्तातील सर्व आजाराचे दोष निवारण होते. आणि चंद्रग्रहाचा मंत्र आहे ओम चंद्राय नमः असं म्हटलं तरी चालेल. पण आपल्याला जर काही रक्तासंबंधीचे आजार असतील, रक्तातील काही घटकाची कमतरता असेल किंवा अन्य काही आजार असेल तर त्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्राम श्रीम श्रूम श्रेम सहा चंद्राय नमः. हा मंत्र ज्यांना रक्ताबद्दलचे आजार आहे त्यांना हा मंत्र कंपल्सरी घ्यायचा आहे. पण अन्यथा आपण ओम श्री चंद्राय नमः असं म्हटलं तरी चालेल. पण ज्यांना आजार आहे त्यांनी पूर्ण मंत्र घ्या आणि मंत्र ऐकताना ते लिहून घ्या. हे मंत्र तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे आणि दवाखान्यापासून दूर ठेवणार आहे. कारण नवग्रह हे पूर्ण आपल्या शरीरामध्ये आहे आणि शरीराचे तुम्ही अशा प्रकारची सेवा केल्यानंतर तुमच्या कुंडलीतले ग्रहसुद्धा सुधारित होणार आहे. तिसरा ग्रह आपण पाहणार आहोत मंगळ ग्रह. या ग्रहाची उपासना आपल्याला मंगळवारी करायची असते. मंगळ ग्रह हे मांसपेशीमध्ये आहे. मंगळ ग्रह आपल्या मांसपेशीमध्ये वास्तव्यात आहे. आपल्या मांसपेशी जर कमकुवत असतील तर आपल्याला मंगळ ग्रहाची पूजन करायचे आहे आणि कॉमन कुलदेवीची पूजा करायची आहे. तर आपले मांसपेशी बलवान करायचे असतील तर आपल्याला मंगळ ग्रहाची पूजा साध्या पद्धतीने मंत्र घेतलं तरी चालतो. जसा की ओम भौमाय नमः हा मंत्र आपल्याला रोज घ्यायचा आहे 11, 21 वेळेस, 108 वेळेस. आणि आपल्याला मांसपेशीबद्दल जर काही कंप्लेंट असतील, आपल्या मांसपेशी कमकुवत असतील तर आपल्याला ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमः हा मंत्र घ्यायचा आहे. हे बघा, परत लिहून घ्या हा मंत्र. ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः हा मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे. आपल्या जर मांसपेशी कमकुवत असतील, आपल्याला अशक्तपणा असतील तर हा मंत्र पूर्ण घ्यायचा आहे. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला मंगळ ग्रहाचा दोष नको आणि आपल्याला आपला ग्रह हा असाच ठेवायचा आहे, प्रबळ ठेवायचा आहे, तर ओम सोमाय नमः हा मंत्र घ्या आणि आपल्याला जर काही त्रास असेल तर पूर्ण मंत्र घ्या. आता बुधग्रह जो आहे ह्याची आपल्याला उपासना बुधवारी करायची आहे. बुधग्रहाचे वास्तव्य आहे आपल्या त्वचेवर.
आपली ही जी त्वचा आहे इथे आपले बुधग्रह राहतात. ज्या वेळेला आपल्या त्वचेला खाज येते किंवा पुरळ येतात, त्वचा कोरडी पडते, त्वचाबद्दलची कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्यावेळेस समजायचं का आपला बुधग्रह हा कमकुवत झालेला आहे. तर मग बुधग्रहाची सेवा आपल्याला करायची आहे बुधवारी, आणि त्याच दिवशी आपल्याला कुलदेवीची सेवा ही कॉमन आहेच. कुलदेवीची सेवा, आपल्या कुलदेवीची सेवा सोडायचीच नाही. तर मग बुधग्रहाची सेवा करायची आहे. बुधग्रहाचा मंत्र आपल्याला त्रास नसेल आणि आपल्याला बुधग्रह हा पूर्ण प्रबळ ठेवायचा असेल, ओम बुद्धाय नमः हा मंत्र घ्यायचा आहे. आणि आपल्याला जर त्वचा संबंधीचे काही त्रास असतील, काही आपल्याला कोरडेपणा वगैरे काही त्वचासंबंधीचे काही आपल्याला सप्लिमेंट चालू असेल तेही चालू असू द्या, त्याच्यासोबत हा मंत्र घ्या. ओम भ्राम ह्रीम भ्रोम सह बुद्धाय नमः हा मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला त्रास असेल तर ज्या ज्या शरीराचे आपल्याला मी सांगते आहे त्या पद्धतीचे त्रास असेल तर शक्यतोवर हा मंत्र 108 वेळेस घेणे गरजेचे आहे. तर हा झाला आपला बुधग्रहाचा मंत्र. पुढचा येतो आपला गुरुग्रह. गुरुग्रहाची उपासना आपल्याला गुरुवारी करायची असते. गुरुग्रह हा ग्रह आपल्या बुद्धीसंबंधित आहे. तर विस्मरण होत असेल किंवा अतिरिक्त विचार येत असतील किंवा आपले बुद्धीसंबंधीचे काही आजार असतील, बुद्धीच्या निगडीत काही आपल्याला समस्या असतील, जसे की आपल्याला काही गोष्टी आठवत नाही, जसे की आपण म्हणतो की आता माझं डोकं बंद पडलं वगैरे, अतिरिक्त विचार किंवा काही विचार आपल्याला करताच येत नाही, निर्णय घेता येत नाही, निर्णय क्षमता कमी आहे, त्यावेळेला गुरुग्रह आपला कमकुवत असतो. आपल्या बुद्धीसंबंधी कोणत्याही प्रकारची आजार असतील तर त्यावेळेला आपल्या गुरुग्रहाची कमतरता असते. त्यावेळेला आपल्याला आपल्या गुरुमंत्र घ्यायचा आहे. रेग्युलर घेतला तर अति चांगलं, आणि वेळ नसेल तर तुम्ही गुरुवारी आपल्या गुरुची उपासना करायची असते. तुमचे गुरु जी असतील त्या गुरुचे नामस्मरण घ्यायचे आहे आणि कुलदेवीची सेवा ही कॉमनच आहे. तर गुरुग्रहाचा मंत्र जो आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही श्री स्वामी समर्थ सेवेकरी असाल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र घ्या. तुम्ही गजानन महाराजांचा विश्वास असेल तर तो मंत्र घ्या. साईबाबाचा असेल तो मंत्र घ्या. तुम्हाला जो तुम्ही देवाला किंवा गुरुला किंवा मनुष्यरूपी गुरु असेल तो जो मंत्र असेल त्या मंत्राचा अधिक जाप आपल्याला करायचाच आहे. त्याच्यासोबत ओम घ्राम ह्रीम घ्रोम सह गुरुवे नमः हा मंत्र आपल्याला बुद्धीसंबंधी जर काही त्रास असेल तर हा मंत्र आपल्याला रेग्युलर घ्यायचा आहे. रेग्युलर नाही घेता आला तर गुरुवारी घ्यावा. रेग्युलर घेतला तर आपले गुरु, ज्याच्यावर गुरुचा आशीर्वाद आहे तो कुठेही थांबत नाही किंवा त्याला कोणी अडवू शकत नाही. इतका मोठा आशीर्वाद, कोणाचा आशीर्वाद नसला तरी चालतो, पण आपल्याला आपले जे प्रश्न सोडण्यासाठी गुरुची साथ ही गरजेची असते. म्हणून सर्वप्रथम आपल्याला गुरु करणं गरजेचं आहे आणि गुरुचं नामस्मरण करणे गरजेचे आहे. आणि आपल्याला आजार असला तर मी सांगितलेला तो मंत्र की ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे नमः. आता शुक्र ग्रह हा आपल्या ओटीपोटीच्या भागामध्ये म्हणजे कमरेच्या भागामध्ये स्थित आहे. त्यावेळेला आपल्यामध्ये असलेल्या इमोशनल भावना असतील, आपल्या शारीरिक लेव्हलच्या काही भावना असतील, पैशासंबंधीचे इश्यू असतील, आपल्या नातेसंबंधामधले काही इश्यू असतील, पती पत्नीमधील वाद असतील, हा ग्रह शुक्र ग्रह कमजोर झाल्यानंतर ह्या समस्या आपल्याला उद्भवतात आणि ह्या समस्या खूप डोकेदायक असतात. तर ह्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला शुक्रदेवाची उपासना करणं गरजेचं आहे. शुक्रवारी विष्णू देवाची उपासना करायची आहे, लक्ष्मी मातेची उपासना करायची आहे आणि आपली कुलदेवीची उपासना ही करायची आहे. आणि शुक्राचा मंत्र आहे ओम द्राम द्रीम द्रोम द्रहा द्रहा स्वाहा शुक्राय नमः हा मंत्र आहे. आणि आता आहे शनी ग्रहाची उपासना. शनिवारी हा शनिदेवाची उपासना असते आणि शनिदेवाचं वास्तव्य आहे आपलं रक्तवाहिन्यांमध्ये. आपल्या छोट्या मोठ्या ज्या रक्तवाहिन्या आहे त्यामध्ये शनिदेवाचा वास असतो. आपले शरीरात जर काही ब्लॉकेजेस असतील किंवा रक्तवाहिन्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या दिवशी आपल्याला शनिदेवाची उपासना करायची आहे आणि
कुलदेवीची उपासना करायची आहे. तर शनिदेवाचा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे. शनिदेवाचा मंत्र घेऊन आपल्याला शनिदेवाच्या मंदिरामध्ये समजा काही गावांमध्ये शनी मंदिरामध्ये जाऊन पूजापाठ केली जात नाही, स्त्रिया करत नाही, पुरुषांच्या हस्ते तर उडीद, काळे उडीद, तेल पाठवणं गरजेचं आहे आणि आपले शनिदेव प्रसन्न करून घेणे गरजेचे आहे. तर हे 7 ग्रह कंप्लीट झाल्यानंतर ॲटोमॅटिक राहू आणि केतू हे ग्रह शांत असतात. ज्या वेळेला ह्या 7ही ग्रहाची स्थिती ही अनुकूल नसते त्यावेळेला राहू केतू मागे लागतात आणि हे 7 ग्रह जर स्थित असतील, अनुकूल असतील तर राहू केतूसुद्धा अनुकूल असतात. तर आपल्याला ह्या 7 ग्रहामध्ये आणि हे जे 8 आणि 9 राहू केतू ह्याच्या समस्या दूर करायच्या आहे. तर फक्त राहूचा मंत्र आहे ओम भ्राम भ्रीम भ्रोम सह राहवे नमः. तर राहूचा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे. शनिवारी जरी घेतले तरी चालतात हे मंत्र. ओम भ्राम भ्रीम भ्रोम सह राहवे नमः. आणि केतूचा मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रोम सह केतवे नमः. हे आपल्याला असे 9 ग्रह कंप्लीट करायचे आहे. हे जे मंत्र आहे हे मंत्र लिहून घ्यायचे आहे. ह्या मंत्राने खूप मोठा फायदा होतो. हे मंत्र तुम्ही करून पहा. ह्या मंत्राचा पूर्ण तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर काय परिणाम होतो हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे मंत्र सतत घेतल्याने, ह्या उपासना सतत केल्याने आपल्यामध्ये जे काय बदल होतील ते तुम्ही पाहून स्वतःला प्रश्न कराल की हेच आपण आहोत का. तर तुम्हाला ह्या सेवा केल्याने, ह्या सगळ्या उपासना केल्याने कोणत्याही मोठ्या विधी करण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण ह्या सेवा खूप उपयोगी आहे. ज्या वेळेला आपण आपल्या शरीरातील नवग्रहांची स्थिती उत्तम ठेवतो ॲटोमॅटिक आपल्या वास्तूची सुद्धा नवग्रह हे स्थित होतात. ज्या वेळेस शरीर आणि आपल्या वास्तूचे नवग्रह हे चांगल्या प्रतीचे होतात ॲटोमॅटिक आपल्या कुंडलीतल्या ग्रहांची स्थिती ही अतिउत्तम होते. हे आपण कायम लक्षात घ्यायचं आहे. पण आपल्याला याबद्दलची कोणीही योग्य माहिती देत नाही आणि ही माहिती असली तरी आपल्यापर्यंत येत नाही. ही माहिती आपल्यापर्यंत आली आहात तर ही माहितीचा आपण सदुपयोग करावा आणि आपले भाग्य उजळून घ्यावे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.